नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती पेपर पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, आगरकर हे पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, शारदा सदनचे संस्थेचे हितचिंतक होते. प्रश्न क्रमांक दुसरा, नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पश्चिम बंगाल या राज्यात नक्षलवादी चळवळीचा उगम झाला. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रशिया या देशाकडून भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा घेतली. प्रश्न क्रमांक चौथा, डेसिबल हे टिंब मोजण्याचे एकक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आवाज मोजण्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 5, भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आर्यभट्ट हे भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 6, सध्या ISROचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, एस सोमनाथ हे सध्याचे ISROचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 7, ग्लुकोजमध्ये किती टक्के कार्बनचे प्रमाण असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 40% हे ग्लुकोजमध्ये कार्बनचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 8, प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रतिमा. प्रश्न क्रमांक 9, रंगराजन समिती ही खालीलपैकी कशा संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रीय बचत गुंतवणूक. प्रश्न क्रमांक 10, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जिनेव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 11, वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिणाम खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ॲनिमोमीटर हे वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिणाम आहे. प्रश्न क्रमांक 12, होम रूल लीगची स्थापना कोठे व केव्हा करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अड्यार सन 1916 मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट. प्रश्न क्रमांक 13, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पुणे या शहरात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ग्राह्य ग्राह्य. प्रश्न क्रमांक 15, बक्सारचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 22 ऑक्टोबर सन 1764 मध्ये बक्सारचे युद्ध झाले होते. प्रश्न क्रमांक 16, तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अकर्मक कर्तरी. प्रश्न क्रमांक 17, भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भारताचे उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता अनुरक्त शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अनासक्त. प्रश्न क्रमांक 20, विद्या कानुका ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आंध्र प्रदेश या राज्याने विद्या कानुका ही योजना सुरू केलेली योजना आहे. प्रश्न क्रमांक 21, देशात सर्वाधिक 1058 महाविद्यालये कोणत्या ठिकाणी आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बंगळुरू या ठिकाणी देशात सर्वाधिक 1058 महाविद्यालये आहेत. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र टिंब येथे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सोलापूर या जिल्ह्यात
कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 23वा, मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24वा, नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पश्चिम बंगाल या राज्यात झाला. प्रश्न क्रमांक 25वा, संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दादाभाई नौरोजी यांनी संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत मांडला आहे. प्रश्न क्रमांक 26वा, जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस असतो. प्रश्न क्रमांक 27वा, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, काठमांडू या ठिकाणी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 28वा, लसीकरणामुळे टिंबटिंब रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, साथीच्या रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो. प्रश्न क्रमांक 29वा, शरीर बांधणीसाठी टिंबटिंबची गरज असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, प्रथिनांची शरीर बांधणीसाठी गरज असते. प्रश्न क्रमांक 30वा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भगतसिंग यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 31वा, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बांगलामध्ये घातला गेला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लापसी या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बांगलामध्ये घातला गेला. प्रश्न क्रमांक 32वा, दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव 2023 पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 33वा, सन 1877च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कृष्णराव भालेकर हे सन 1877च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक होते. प्रश्न क्रमांक 34वा, जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या पदाचा पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लष्कर प्रमुख या पदाचा पदभार स्वीकारला आहे. प्रश्न क्रमांक 35वा, लोटिया संगीत हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राजस्थान या राज्याशी संबंधित आहे.